श्लोक 23. यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न ससिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगतिम. अर्थ, शास्त्रविधीचा त्याग करून आपल्या इच्छेनुसार जो वागतो त्याला सिद्धी म्हणजे यश प्राप्त होत नाही, त्याला श्रेष्ठ गतीही मिळत नाही, म्हणजेच त्याचा आत्मविकास होत नाही. विवरण: कार्य कोणते व अकार्य कोणते ते कळण्यासाठी शास्त्र प्रामाण्याचा आधार सुद्धा घ्यावा. धर्माची खरी कसोटी शास्त्र ही आहे. धर्म म्हणजे आचार पद्धती. धर्माने केवळ परंपरेचा आग्रह मात्र धरू नये. शास्त्रीय सत्यावर आधारलेली आपली तत्वप्रणाली असावी व धर्म आचार्यांनी सुद्धा शास्त्रसिद्ध सत्याचाच आग्रह धरावा असे भगवंत इथे आवर्जून सांगत आहेत. आसुरी वृत्तीचे लोक शास्त्रविधी सोडून दंभाने सर्व कर्मे करीत असतात, म्हणून त्यांना सिद्धी म्हणजे यश प्राप्त होत नाही. मग आत्मज्ञान त्यांना कसे काय मिळणार? त्याचे अभावाने म्हणजे आत्मज्ञानाचे अभावाने सुख शांती त्यांना मिळू शकत नाही. त्यांना नेहमी चिंता, अस्वस्थता, अशांती आणि असमाधान भोगावे लागते. जाणत्या लोकांनी शास्त्र प्रामाण्याला महत्त्वाचे स्थान दिले आहे. शास्त्रांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले तर अहितापासून रक्षण होते. आणि प्राचीन काळापासून आत्तापर्यंतच्या श्रेष्ठ ज्ञानी लोकांचे अनुभव शास्त्रात एकत्रित स्वरूपात केलेले आहेत. त्याचा विचार केला तर संकटातून आपल्याला वाचता येते. शास्त्र म्हणजे संतांचे अनुभव आहेत. प्रयोग करून ते सत्याचे कसोटीवर सिद्ध झालेले असतात. संयमाचा मार्ग स्वीकारून अशा शास्त्रीय वचनाची कास धरायला हवी. याबाबत मनात विकल्प आणून शंका मात्र काढू नयेत. आसुरी संपत्ती म्हणजे काम, क्रोध व लोभ यांचे वर्चस्व. त्यामुळे जगात युद्धे होतात. अनेक निरपराध लोकांचे बळी जातात. यापासून दूर राहिले तर सर्वांचे जीवन सुखी होऊ शकते. सुखी जीवनासाठी कार्य कोणते व अकार्य कोणते ते जाणून मात्र घ्यायलाच हवे. यासाठी शास्त्राचा आधार हवा. धर्माची खरी कसोटी सत्यावर आधारित शास्त्रवचनच आहे. धर्म व शास्त्र यामध्ये अंतर शोधू नये. शास्त्राने मान्य केलेले सिद्धांत रोजच्या जीवनात सहजतेने, सुंदरतेने व सुकरतेने आचरण्याचे कौशल्य धर्माने स्वीकारायला लागते. शास्त्रवचनाचे पालन न करणाऱ्या लोकांचे काय होते ते ज्ञानदेव सांगतात. कामक्रोध लोभाची कास न धरता जो आपल्या मनाप्रमाणे कामक्रोध लोभाची कास धरून जो आपल्या मताप्रमाणे, तंत्राप्रमाणे आचरण करतो त्याला या लोकी तर सुख मिळतच नाही, मग परत्र तर त्याचे विचारायलाच नको, आणि ती त्याच्यासाठी खूपच दूरची सुद्धा गोष्ट आहे. ज्ञानदेव पुढील ओवीत हे सर्व सांगतायत. आणि परत्र तव जाय हे कीरतया आहे, परी ऐहिकही न लाहे भोग भोगू. आपण स्वतः ज्ञानदेवांचा जर विचार केला तर ते स्वतः अशा शास्त्रविधीचा मान राखत होते. ते म्हणत की अलौकिका नोहावे लोकाप्रती. आपण काही जगावेगळे करू नये आणि आपण जगावेगळे आहोत असे सुद्धा दर्शवू नये. म्हणूनच मौंजी बंधन होणे हे शास्त्रवचन पाळण्यासाठी ते हाल अपेष्टा सोसत पैठणला गेले. त्या काळी ब्राह्मणांचे मौंजी बंधन व्हायलाच पाहिजे असा दंडक समाजात होता. तसे शास्त्रवचनही आहे, कारण ते झाल्याखेरीज माणसाला ज्ञान मिळवण्याचा मार्ग मोकळा होत नाही. तेथे सुद्धा त्यांना अग्निदिव्यातून जावे लागले. खरे तर ते स्वतः ज्ञानदेव म्हणजे ज्ञानी, योगी, सिद्ध, भक्त असे सर्वच असल्याने त्यांना कोणत्याच कर्माचे बंधन बांधू शकत नव्हते. पण समाजात अशा लोकांनी धर्माचे, शास्त्राचे आचरण करायलाच हवे, कारण त्यांचे पाहून इतर सामान्य लोक त्याप्रमाणे वागतात. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की विशेषे आचरावे लागे संती. कारण शास्त्र व धर्मरूढीचा मान जर त्यांनी राखला तरच सर्वसामान्य लोक त्यांचे अनुकरण करून त्याप्रमाणे ह्या सर्व गोष्टी आचरतात. मात्र येथे एक लक्षात घ्यायला हवे, धर्माने काळानुसार बदल करायला हवेत. यासाठी सत्यावर आधारित शास्त्राचा ते जे विज्ञानाचे कसोटीवर सिद्ध झाले असेल त्याचा आदर करावा.
धर्मग्रंथांचे प्रामाण्य शास्त्रशुद्धतेवरच असायला पाहिजे असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.